विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण चार्ट कसा बनवायचा ते आपण बघणार आहोत. आपण मार्कशीट बनवलीच आहे विद्यार्थ्यांची आणि त्या मार्कशीटमध्ये आपण सगळ्या विद्यार्थ्यांची कॅल्क्युलेशन करून काढलेलेच आहेत. आता फक्त आपल्याला काढायचं आहे की या डेटावरचा चार्ट कसा बनवायचा ते पाहूया. चला तर आपली फाईल आपण ओपन करू. आपण फाईल एक्सप्लोरला गेलेलो असणार असं आणि या ठिकाणी तुमच्या सगळ्या फाईल्स फोल्डर ठेवलेले असणार आहे आणि ती फाईल आपण इथं उघडली असता अशी आणि ह्या उघडलेल्या फाईलला ही तुमची मार्कशीट आहे बनवलेली आणि या मार्कशीटमध्ये हा तुमचा संपूर्ण प्रकारचा डेटा काय केला फीड केलेला आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण पर्सेंटेजपर्यंत पूर्ण तुम्ही आतापर्यंत काढलेलेच आहे. आता फक्त आपल्याला या डेटावरनं आपल्याला काय करायचं आहे, चार्ट कन्वर्ट करायचं आहे. तर बघू आता आपण या डेटावरनं चार्ट कसा क्रिएट करायचा, म्हणजेच या ठिकाणी जो डेटा आहे तो ॲज व्हिज्युअलाइज कसा करायचा, जो समजून सांगताना आपल्याला स्पष्ट आणि परिणामकारकपणे सांगता येईल. चला ठीक आहे, मग या ठिकाणी चार्ट बनवताना आपण एक्स अक्ष आणि वाय अक्ष अशा पद्धतीने आपण इथं काय करायचं, डेटाला सिलेक्ट करायचं असते. म्हणून सगळ्यात प्रथम महत्त्वाची माहिती जी असेल ती कोणती असणार आहे, ती असणार विद्यार्थ्याची नाव. मग आता एक्स अक्षावर आपण विद्यार्थी नाव म्हणून असं सिलेक्ट करतो. एक्स अक्षाला सिलेक्ट केलं असं. आता चार्टमध्ये काय करायचं, तर आपण कॉलम चार्ट शिकणार आहोत. तर आपण एक्स अक्षासाठी काय केले, विद्यार्थ्याचे नाव सिलेक्ट केले आणि वाय अक्षासाठी आता आपण काय करतो, टोटल मार्क्स सिलेक्ट करतो. त्यासाठी कंट्रोल बटनचा वापर करायचा आहे. कंट्रोल बटनचा वापर करायचा, कीबोर्डवरचं कंट्रोल बटन दाबून ठेवायचं आहे आणि वाय अक्षासाठी माहिती काय करायची, सिलेक्ट करायची आहे. अशा वेळेला टोटल मार्क्सला आपण काय केलेलं आहे, इथं प्रॉपरली सिलेक्ट केलेलं आहे आणि हा एक्स अक्ष आणि वाय अक्ष असं आपण सिलेक्ट केलेलं आहे. आता यांचा आपण कम्प्युटरला सांगणार की मला चार्ट बनवून द्या. अशा वेळेला आपण इन्सर्टला जाणार आणि इन्सर्टवरनं हा जो चार्ट ग्रुप आहे, या चार्ट ग्रुपमधनं जो कॉलम चार्ट आहे, या कॉलम चार्टकडे आपण जातो आहे आणि या ठिकाणी 2D चार्ट आणि 3D चार्ट असं तुम्हाला पाहायला भेटणार. या ठिकाणी कुठलं 3D किंवा 2Dचं चार्ट आपण घेणार आहे, असं आपण त्या प्रकारचा चार्ट इथे घेतला आहे. या ठिकाणी चार्ट डिझाईन तुम्हाला पाहायला मिळणार. असे या ठिकाणचे खूप चार्ट डिझाईन एवढ्या तुम्हाला दिलेले असणार आहे. जो तुम्हाला आवडीची वाटली तुम्ही याला या ठिकाणी सिलेक्ट करू शकता अशा पद्धतीचं. चला या ठिकाणी आपण बघतो की हा टोटल मार्क्सचाही काय चार्ट आपण क्रिएट केलेला आहे, ज्या ठिकाणी आपल्याला दिसतंय की आउट ऑफ हा किती आहे, 600 आहे आणि हा जो त्यांना मिळालेला ऑप्टेंट मार्क आहे, आउट ऑफ मार्क्स, हे तुम्हाला असं पाहायला दिसणार. अशा तऱ्हेचं तुम्ही या ठिकाणी बाजूला घेऊन याला ऑब्झर्व करू शकता. हे तुम्ही दिलेले एक्स अक्ष आणि हे वाय अक्ष असं सिलेक्ट केलेलं आहे आणि हा प्रकारचा तुमचा एक अक्षावर तुमचे विद्यार्थ्याचे नाव आलेले आहेत आणि वाय अक्षावर तुमचे विद्यार्थ्याचे काय मार्क्स आलेले आहेत. अशा तऱ्हेने हा चार्ट क्रिएट झाला, ज्याला आपण साधा स्तंभलेख म्हणतो किंवा सिंगल कॉलम असं म्हणतो आपण. तर ठीक आहे, आपण याला आता काय करूया, इथून मूव्ह करूया. आपण त्यासाठी आपण होमला जाऊ आणि होमला जाऊन काय म्हणायचं, इथून हा कट करायचा आहे आपल्याला. आपण हा कट केला आणि नव्यानं परत नवीन शीट घ्यायची अशी आणि या शीटला जाऊन इथं काय करायचं, इथं आपल्याला पेस्ट करायचं आहे. अशा तऱ्हेचा हा तुमचा इथं चार्ट आलेला पाहायला मिळणार. आणि शीट 1 जो तुम्ही नवीन शीट जे घेतलेली आहे त्याला एक रिनेम करून नाव देऊया. राईट क्लिक करून त्याला रिनेम करतो आणि याला म्हणतो मी चार्ट. याला म्हणतो मी चार्ट म्हणून असं टाकलेलं आहे इथं आणि इथं बाजूला क्लिक केलं. त्यानंतर परत आपण आपल्या शीटला गेलेलो आणि आता आपल्याला काय करायचं, परत आपल्याला काय करायचं आहे, सिंगल कॉलमचं पुन्हा काढायचं. मग अशा वेळेस कुठल्या घटकाला सिलेक्ट करायचं आपण. परत आपण नव्यानं काय करू, विद्यार्थी एक्स अक्षासाठी विद्यार्थी नाव सिलेक्ट करू, कंट्रोल प्रेस करून पर्सेंटेजच्या कॉलमला काय करू, सिलेक्ट करू आणि यांनाच परत म्हणूया इन्सर्टकडे जाऊन सिंगल कॉलम. परत या ठिकाणी सिंगल कॉलमसाठी आलात अशा तऱ्हेनं आणि परत तुम्हाला हवा तो या ठिकाणी आवडीचा जो असणार आहे तो या ठिकाणी काय केला, चार्ट निवडला आणि परत त्याला सिलेक्ट करून काय केला, कट केला आणि परत चार्टकडे क्लिक करून बाजूला तुम्ही क्लिक केलं आणि या ठिकाणी परत मिळणार आहे पेस्ट. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी बिलकुल सेम असं चार्ट पाहायला मिळणार आहे. याचा अर्थ हाच आहे की टोटल मार्क्स आणि पर्सेंटेज ही दोन्ही व्हॅल्यू काय असणार आहे, सारखेच होती. त्याच्यामुळे असं तुम्हाला सेम दिसणार आहे, काही वेगळं दिसणार नाही. फक्त आउट ऑफ जे आहे पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट झालं आहे ते 100मध्ये दिसतं आहे आणि आउट ऑफ जो मार्क्स आहेत म्हणजे हे 600 दिसतं आहे. अशा तरी आता बघू आपण काय 2 कॉलममध्ये माहिती कशी कन्वर्ट करायची आहे. 2 कॉलममध्ये परत आपल्या शीटकडे आपण गेलो आणि एक्स अक्षासाठी परत विद्यार्थ्याचे नाव सिलेक्ट केलेले आहे आणि या ठिकाणी 2 कॉलम आपल्याला निवडायचं असल्यामुळं आपण या ठिकाणी कंपॅरिझन आता या 2 घटकामध्ये होणार आहे, तुलना होणार आहे. त्यासाठी आपण काय करणार आहे, मिनिमम आणि मॅक्झिमम असं या कॉलमला काय करतो, सिलेक्ट करतो दोघांना एकत्रित आणि एका विद्यार्थ्यासमोर 2 कॉलम येतील, जोड संभालित ज्याला आपण म्हणतो. अशा वेळेला परत इन्सर्टला केलं तर आपण आणि तिथं त्याच ठिकाणी जाणार जसं आणि या ठिकाणी कुठलंच योग्य दिसेल असा तो निवडायचा. जसं या ठिकाणी 2D असं आपण इथं निवडलेलं बघतो. परत नव्याने या ठिकाणी हेच पाहायचं आहे की आपल्याला कुठल्या प्रकारचा चार्ट इथं प्रॉपरली आवडतो तो आपण इथं या ठिकाणी परत काय करणार आहोत, निवडणार आहोत. अशा तऱ्हेने हा 2Dवाला चार्ट घेतला आणि हा 2D आपला मिनिमम आणि मॅक्झिमम असं तुलना करणार दाखवणारा चार्ट घेतलेला आपण इथं
अशा पद्धतीचं ज्या ठिकाणी एका विद्यार्थ्यासमोर हे तुम्हाला मिनिमम आणि मॅक्झिमम सोबत तुम्हाला पाहायला मिळते. याचा उद्देश हाच असणार आहे इथं की असे कोणते विद्यार्थी आहे ज्याचं मिनिमम आणि मॅक्झिमम बॅलन्स नाही आहे. मिनिमम आणि मॅक्झिमम बॅलन्स नाही आहे असे कोणते विद्यार्थी ज्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना विशेष लक्ष देऊन त्या विद्यार्थ्यांकडे विशेष काळजी घेतल्या जाणार आणि त्यांचं मिनिमम असलेले स्कोअर पुन्हा त्याला व्यवस्थित त्याच्यावर काय उपाययोजना करून त्याचा स्कोअर वाढवला जाणार. हा त्याच्यामागचा उद्देश असणार आहे जे आपण मिनिमम मॅक्झिमम पाहायला भेटते इथं. आणि परत त्याला सिलेक्ट करून वापस आपण याला काय करूया कट करू आणि परत आपल्या चार्टकडे जाऊन आपण त्याला बाजूला क्लिक करून आपण त्याला काय करू पेस्ट करू. अशा तऱ्हेने हा मिनिमम आणि मॅक्झिममचा चार्ट निघतो. त्याचबरोबर तुम्हाला ह्या ठिकाणी मिनिमम आणि मॅक्झिममच्या चार्टला चार्ट टायटलचं दिसते या ठिकाणी. तर तुम्हाला या ठिकाणी काय करावं लागेल आहे मिनिमम आणि हा काय तुमचा मॅक्झिमम असं तुम्हाला काय करायला लागेल इथं थोडंसं लिहावं लागणार आहे मार्क्स. अशा तऱ्हेचं तुम्ही लिहिलेलंच आहे आणि या ठिकाणी जो मिनिमम मॅक्झिममचा जो कलरफुल दिलेला आहे हा तुम्हाला थोडासा मोठा करावा लागेल जे समजायला काय जाईल सोपं जाईल. याचबरोबर तुम्हाला अजून एक गोष्टी इथे ॲड करता येणार ती कोणती टोटल मार्क्स आणि आउट ऑफ मार्क्स. टोटल आणि आउट ऑफ मार्क्स हा पण तुम्हाला जोड स्तंभाला काढता येतं, जॉईंट कॉलम काढता येतं. ठीक आहे, तुम्ही ते काढून घ्यावं. या ठिकाणी परत आपण आता मल्टी कॉलम आपण कसं काढायचं ते बघू. परत एक अक्षराला मी सिलेक्ट केलं आणि मल्टी कॉलम आपल्याला काढण्यासाठी आपण 1-2पेक्षा जास्त कॉलम इथं असायला पाहिजे. ते म्हणजे कोण मग ते विद्यार्थ्यांचे सगळे मार्क्स. या ठिकाणी मराठीपासून ICT सगळे विद्यार्थ्यांचे काय केले आपण स्कोअर जो मार्क्स मिळालेले आहेत त्यांचा स्कोअरला आपण सिलेक्ट केलं वाय ॲक्सेससाठी आणि नव्यानं अजून गेला इन्सर्टला आणि परत आपण ते जातो काय म्हणतो आहे कॉलम. या ठिकाणी अशा तऱ्हेचं तुम्हाला कॉलम पाहायला मिळणार ज्या ठिकाणी एका विद्यार्थ्यासमोर सगळ्या विषयाचे मार्क्स तुम्हाला इथं पाहायला भेटतात आणि हे त्यांचे कलरफुल दिलेले आहेत. ज्या ठिकाणी कोण्या विद्यार्थ्यांचा कोण्या विषयाचा कोणता कलर असणार आहे या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे मल्टी कलरमध्ये असलेला. या ठिकाणी कॉन्स्टंटली सगळे विद्यार्थी ॲव्हरेज दिसतात आणि हा विद्यार्थी यांचा स्कोअर काय दिसतो खूप कमी आलेला पाहायला मिळतं. अशा वेळेला त्या शिक्षकांना, त्या टीचरला, त्या शाळेच्या संस्थापकांना त्या विद्यार्थी विशेष लक्ष देऊन त्यांच्याकडे तो कमतरता काय करणं भरून काढण्यासाठी त्यांना नियोजन करायला सोपी जातं. अशा तऱ्हेचा हा जो आहे मल्टी कॉलम हा असा उपयुक्त आहे. तसं त्याप्रमाणे विद्यार्थ्याच्या शाळेच्या मार्कशीट बनवण्याबरोबर व्यवसायामध्ये सध्या एखादी वस्तू कुठल्या प्रकारची जास्त सेल होत नाही अशा सेल जास्त होण्यासाठी कोणती पर्याय व्यवस्था केली पाहिजे अशा पद्धतीचं पर्याय व्यवस्था शोधणं सोपं जाते. त्यासाठी हा चार्ट आपल्याला खूप उपयुक्त पडते असे तर पाहतो. परत त्याला आपण नव्यानं काय करू कट करू आणि आपल्या ज्या चार्ट शीटकडे जाऊन आपण त्याला काय करू इथं पेस्ट करू. अशा पद्धतीचं परत याला लिहू काय लिहायचं इथं आपल्याला ऑल सब्जेक्ट मार्क असं आपण इथं घेतलं आहे. ऑल सब्जेक्ट मार्क्स आपण चार्ट इथं पाहिलेला. अशा तऱ्हेनं परत त्याची डिझाईन वगैरे तुम्हाला आवडली नसेल तर वापस नव्याने तुम्ही इथं अशा तऱ्हेने डिझाईन तुम्ही घेऊ शकता पूर्णपणे तुम्ही पाहू शकता. याला म्हणतो आपण चार्ट क्रिएशन म्हणतो आपण. आपला जो डेटा आहे न्यूमरिकल जो डेटा आहे तो या ठिकाणी व्हिज्युअलाइज डेटा आपण केलेला आहे आणि व्हिज्युअलाइज डेटा हा आपल्या PPTसाठी आणि ऑडियन्सला किंवा प्रेझेंटेशन देण्यासाठी हा खूप उपयुक्त ठरतो ज्याच्यामुळं आपली माहिती इतरांपर्यंत सहज आणि चांगल्या तऱ्हेनं शेअर करण्यासाठी हा खूप उपयुक्त पडतो. अशा तऱ्हेनं हा आपण काय केला चार्ट कसा क्रिएट करायचा हे आपण बघितलं. थँक्यू.